नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये नगर परिषद भरती जी आहे जी आपल्याला आचारसंहिता संपल्यावर लवकरच आपल्याला त्याची जाहिरात मिळेल। तर त्या अनुषंगाने आपल्याला इथे त्या किती एकूण पदं आहेत त्याची माहिती, त्यांचा जो विविध अभ्यासक्रम जो टेक्निशियनचे जे काही संबंधित पद आहेत त्याचा डिटेलमध्ये अभ्यासक्रम, त्याचबरोबर परीक्षा कोण घेणार आहे आणि जाहिरात किती पदांसाठी असेल याचा संपूर्ण आढावा आपण आपल्या या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। तर त्यामध्ये बघा, सरळ सेवा पद भरती जी आहे आपली ती त्याच्यामध्ये आपल्याला एकूण जर बघायला गेलं गट क आणि ड अशा दोन कोट्याच्या नगर परिषदेच्या आपल्याला भरती बघायला मिळतील। त्यामध्ये गट क जो आहे आपला ग्रुप सी जो आहे आपला, त्यासाठी आपल्याला 2151 जागा आहेत जवळपास, म्हणजे आपण जवळपास 2000 पदांसाठी ते जाहिरात बघू शकतोय। त्याचबरोबर ग्रुप डी जो आहे गट ड जो आहे त्यासाठी पण आपल्याला जवळपास 980 पदांसाठी जाहिरात मिळू शकते। तर त्या अनुषंगाने जर दोघांचं टोटल जर आपण करायला गेलो तर 3129 म्हणजे जवळपास 3000 पदांसाठी आपल्याला नगर परिषद भरतीची जाहिरात आपल्याला लवकरच मिळेल। तर मग त्यासाठी आपल्याला अभ्यासाला लागणं पण गरजेचं असेल। तर त्यामध्ये बघा, जाहिरात आता आपल्याला निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ज्या सरळ सेवेच्या ज्या पदभरतीच्या जाहिराती ज्या पेंडिंग आहेत त्या यायला सुरुवात होतील। मग त्यावेळी अभ्यासाला लागून मग घाई गडबड करण्यापेक्षा आपण आतापासूनच आपण सिलेबस समजून घेणं आणि त्या अनुषंगाने अभ्यास करणं आपल्याला गरजेचं राहील। तर त्यामध्ये ओव्हरऑल जर आपण पदभरतीचा अभ्यास बघायला गेला तर तो आणि जो टेक्निशियनचा स्पेसिफिक जो आहे तो आपल्याला अभ्यासक्रम इथे बघायचा आहे। तर ओव्हरऑल मध्ये जर बघायला गेलं मग वरिष्ठ लिपिक असेल, टंकलेखक असेल, लघु टंकलेखक असेल, वाहन चालक असेल, शिपाई असेल, तसंच ड्रायव्हर कम ऑपरेटर हे जे पद आहेत यासाठीचा सिलेबस जर बघायला गेलं ओव्हरऑल तर त्यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या पद्धतीचा आपल्याला फॉर्मॅट राहणार आहे। त्यामध्ये मग मराठीमध्ये आपल्याला 25 प्रश्न हे 50 गुणांसाठी असतील, इंग्रजी ग्रामर जे आहे आपलं ते आपल्याला 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 25-50चा रेशो, त्याचबरोबर बौद्धिक चाचणी जी आहे आपली मॅथ रिझनिंग जे बघतो आपण ते पण आपल्याला 25 प्रश्न आणि 50 गुणांसाठी राहणार आहे। आणि याचं माध्यम जर बघायला गेलं तर फक्त इंग्लिश ग्रामर जे आहे तेच आपल्याला इंग्रजी माध्यमातून बघायला मिळेल। बाकी उर्वरित जे तिघं आहेत सेक्शन ते आपल्याला मराठी माध्यमातून बघायला मिळणार आहे। आणि त्यामध्ये एकूण आपल्याला 100 प्रश्न जे 200 गुणांसाठी असणार आहे आणि त्यासाठी वेळ जर बघायला गेलं तर पूर्णतः 2 तासांचा वेळ आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे आपण निवांत पेपर सोडवू शकतो त्यामध्ये। आणि हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न जे आपले MCQs आहेत बघा, अशा स्वरूपाची आपल्याला परीक्षा इथे द्यायची आहे। हा ओव्हरऑल ड्राफ्ट झाला। आपण डिटेलमध्ये तब्बल 13 पद आहेत त्याचा आपण सिलेबसचा अभ्यासक्रम व्यवस्थित बघणार आहोत। त्यानंतर जे टेक्निशियनचे जे कोर्स आहे स्पेसिफिक टेक्निशियनचे कोर्स त्यामध्ये मग बघायला गेलं तर गाळणी चालक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, तारतंत्री, वीजतंत्री जे आहे, पंप ऑपरेटर असेल, जोडारी असतील, मग सहाय्यक ग्रंथपाल असेल, वायरमन असेल, उद्यान पर्यवेक्षक, हेल्पर असेल, फायरमन असेल, हे अग्निशामकचे जे आहेत यामध्ये जर आपण बघायला गेलं तर थोडाफार बदल आपल्याला 60-40चा पॅटर्न इथे बघावा लागतो। मग त्यामध्ये 60 मार्क्स जे आहेत का ते आपल्याला जे मागच्या स्लाइड मध्ये आपण जे बघितले इंग्लिश मराठी ग्रामरचे असेल, जीके जीएसचे असतील, मॅथ रिझनिंगचे असतील ते असतं। आणि 40 मार्क जे आहे ते संबंधित पदाचा जो पदासाठी जे अप्लाय करताय त्याच्याशी संबंधित ज्ञानावर आधारित आपल्याला प्रश्न MCQ स्वरूपामध्ये असलेले बघायला मिळतात। परीक्षा ही आपली MCQ स्वरूपाचीच आहे हे इथे लक्षात घ्यायचं आहे। त्यामध्ये 60-40 पॅटर्न मध्ये पहिले 60 पॅटर्न बघून घेऊया आणि मग 40 बद्दल चर्चा करूया। त्यामध्ये जर बघायला गेलं तर मराठी, इंग्लिश, जीएस, सामान्य ज्ञान आणि मॅथ रिझनिंग बौद्धिक चाचणी हे 4 आपल्याला 60 मार्काला विचारले जातात। पण मागच्या जे स्लाइड मध्ये आपण बघितलं की त्याला 25-25 प्रश्न राहत होते, तर इथे मात्र आपल्याला फक्त 15-15 प्रश्न बघायला मिळतात आणि यासाठी एक प्रश्न हा 2 गुणाला असलेला बघायला मिळतो। म्हणजे मराठी ग्रामरचे आपल्याला 15 प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील ज्यासाठी आपल्याला 30 गुण प्राप्त होतील। इंग्लिश ग्रामरसाठी पण आपल्याला 15 प्रश्न सॉल्व्ह करायचे ज्याचे आपल्याला 30 गुण मिळणार आहेत। त्याचबरोबर जीके जीएस जो असतो आपला सामान्य ज्ञानचा जो घटक असतो त्यासाठी पण आपल्याला 15 प्रश्न आणि 30 गुणांची अवधी राहणार आहे। याचं माध्यम आपल्याला मराठी स्वरूपातच असलेलं बघायला मिळतं प्रश्नांचं। त्यानंतर मॅथ रिझनिंग जे पण 15 प्रश्न आहेत आणि 30 गुणांना आहे आणि याचा पण वेळ आपल्याला 2 तास असलेला बघायला मिळतो। आणि 40 मार्काचा तांत्रिक विषयाशी
संबंधित, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बघायला गेलं तर फायरमनच्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता, मग त्या पदासाठी तुम्हाला काय स्पेसिफिक टेक्निशियनचं ज्ञान लागेल, वायरमनच्या कामासाठी तुम्ही जर अप्लाय करत आहात तर त्यासाठी तुम्हाला काय ज्ञान लागेल, याच्याशी संबंधित प्रश्न जे आहे मग त्या प्रत्येक संबंधित पदाशी संबंधित सिलेबस आपल्याला बघायला मिळेल. तर त्याचा आपल्याला 40 प्रश्न आपल्याला बघायला मिळतील की जे आपल्याला 80 गुणांसाठी असतील. मग त्यामध्ये एकूण 100 प्रश्न जे 200 गुणांसाठी आणि 2 तास या वेळेमध्ये MCQ स्वरूपाचे आपल्याला सोडवायचे आहेत. हे झालं ओव्हरऑल ड्राफ्ट या परीक्षेच्या स्वरूपाचा. एक 60-40 पॅटर्न मध्ये टेक्निशियनच्या पोस्टसाठी आणि जे नॉन टेक्निशियन पोस्ट जे आहे त्यासाठी आपल्याला 100 प्रश्न आणि 200 गुणांच्या स्वरूपामध्ये आपल्याला जी ओव्हरऑल सरळ सेवेचा जो ड्राफ्ट असतो त्याच ड्राफ्ट मध्ये आपल्याला हे प्रश्न बघावे लागतील. तर आपण डिटेलमध्ये सिलेबस बघूया प्रत्येक पदानुसार. मग आता इथं पद आहे बघा, लघुलेखक ज्याला टायपिस्ट म्हणतो आपण, त्यासाठी आपल्याला इथे लक्षात घ्यायचं की त्यासाठी काय काय अभ्यासक्रम लागेल. जो सर्वसामान्य सरळ सेवेसाठी जो असतो का तोच अभ्यासक्रम आपल्याला इथे पण बघायला मिळतो. तुम्हाला जर नगर परिषदेच्या इतर संबंधित ज्या काही डाऊट असतील ह्या व्हिडिओ संबंधित बघा, किंवा इतर काही सरळ सेवेबद्दल डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन करता येईल लागलीच. त्यामध्ये बघा टायपिस्टच्या याच्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ह्या प्रत्येक घटकाचे 25-25 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि एक प्रश्न 2 गुणांसाठी असलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यामध्ये मग मराठीमध्ये बघायला गेलं तर सर्वसामान्य, शब्दसंग्रह, वचन समास, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग आणि तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. म्हणजे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे त्याच्यातनं मग त्याच्या खाली संबंधित जे कम्प्रिहेन्शन जे आपण करतो बघा MPSCच्या पेपरमध्ये, तेवढी CSATची तुलना तर राहणार नाही, पण एक सोपा उतारा मिळणार, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची. त्याचबरोबर शब्दसंग्रह, शुद्ध अशुद्ध शब्द ओळखणे ह्या गोष्टीचा आपल्याला तिथे अभ्यास करायचा. त्याचबरोबर म्हणी आणि वाक्प्रचार जे आहे आणि बेसिक जे ग्रामरचे रूल्स आहेत, जे बेसिक नियम आहेत, मग शब्दांच्या जाती वगैरे असतील त्याच्यामध्ये. त्यानंतर जर बघायला गेलं तर ध्वनी, मूलध्वनी यामध्ये काय फरक असतो, समज असतो, मग तो समास कसा काम करतोय, मग विभक्ती वगैरे, हे जे बेसिक ग्रामरचे जे रूल आहे ते आपल्याला मराठी व्याकरणाच्या सेक्शन मध्ये इथे बघायचे आहेत. त्यानंतर इंग्लिश ग्रामर मध्ये जर बघायला गेलं तर कॉमन व्होकॅब्युलरी जी आहे आपली ती असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर जो आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे. त्यानंतर इथे बेसिक ग्रामर रूल्स आपल्याला बघायचे, फ्रेजेस जे आहेत, जे म्हणी वाक्प्रचार आहेत त्यांचे यूज काय, त्यांचे मिनिंग काय, ते आपल्याला इथे इंग्लिश ग्रामर मध्ये बघायचे. म्हणजे जवळपास मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर मध्ये सिलेबस मध्ये जास्त चेंज नाही, आपल्याला जवळपास सारखाच सिलेबस बघायला मिळतो. त्याचबरोबर इंग्लिश ग्रामर मध्ये पण आपल्याला कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज बघायला मिळतो, जो आपल्याला मराठी ग्रामर मध्ये पण बघायला मिळतो. मराठीमध्ये जो उतारा असेल तसंच इंग्लिश मध्ये पण आपल्याला एक पॅसेज असेल, त्या पॅसेजवर आधारित आपल्याला 4-5 प्रश्न असतील साधारणतः 25 पैकी. समजा जर 25 मार्काचा किमान 5 प्रश्न तरी आपण पॅसेजवर आधारित समजून घेऊ शकतो, इंग्लिश ग्रामर मध्ये पण मराठी ग्रामर मध्ये पण. त्यानंतर जर बघायला गेलं आपण इथे तर सामान्य ज्ञान हा जो घटक आहे आपला GK GS जो म्हणतो आपण, इथे मात्र आपल्याला थोडा जास्त अभ्यास करावा लागेल, कारण की इथे भरपूर विषयांचा साठा एकत्र येतोय, जो की आपल्याला 25 प्रश्नांसाठी आणि 50 गुणांसाठी विचारला जातो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पहिला घटक आहे तो म्हणजे इतिहास हा विषय. त्यामध्ये आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला आहे बघा. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला इथे व्यवस्थित अभ्यासायचा आहे. हे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारले जाणार नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आधुनिक महाराष्ट्राच्याच इतिहासाचा, आधुनिक भारताच्याच इतिहासाचा अभ्यास इथे करायचा आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा म्हटल्यावर आपल्याला जे समाज सुधारणेची जे चळवळी, ज्याचा ओरिजिन पॉईंट आपण महाराष्ट्रातून बघतो, त्याचा आपल्याला डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर आपण जसं बघतो ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला कलाटणी दिली तो म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, राष्ट्रसभेची स्थापना बघतो आपण. मग त्याची स्थापना आपल्याला मुंबईमधून झालेली बघायला मिळते. मग त्या अनुषंगाने त्याच्या अगोदर ज्या काही संस्था होत्या, राजकीय संस्था, मग क्रांतिकारी चळवळी असतील त्याचे जे मुख्यालय फॉर एक्झाम्पल अभिनव भारताई मित्र मेळा आहे, असा जो काही अभ्यास आहे तो आपल्याला फक्त आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे जिओग्राफी, भूगोल. मग त्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा
विशेष संदर्भ आपल्याला इथे बघायचा आहे. आता आपण ह्या नगर परिषदेच्या पदाबद्दल विचार करत आहोत, तर त्यामुळे नगर परिषद असो किंवा इतर कोणतीही सरळ सेवा असो, त्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा अभ्यासक्रम आपल्याला येणं अपेक्षित असतो. तर त्यामध्ये बघा महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यास करतो, त्याचबरोबर इथे भौगोलिक विभाग कसे आहेत महाराष्ट्राचे, ते मग कोकण किनारपट्टी कशी, सह्याद्री पर्वतरांग कसे, आपला विदर्भवाला पोर्शन आहे तो कसा, मराठवाड्यावाला पोर्शन कसा, हे आपले भौगोलिक विभाग पडू शकतात ना महाराष्ट्राचे. मग त्यांचा सविस्तर अभ्यास, प्रशासकीय विभाग तर आपण राजकीय भूगोलमध्ये बघतोच, पण हा जो भौगोलिक घटक आहेत त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. हवामान जो आहे महाराष्ट्राचा ते असेल, अक्षांश असेल, रेखांश असेल, माती असेल, नदी प्रणाली असेल, जमिनीचे प्रकार आहे त्यातनं मिळणार, मग त्यानंतर जर बघायला गेलं तर पर्जन्यमान आणि प्रमुख पिके, धरणे, खनिज संपत्ती याचा अभ्यास आपल्याला भूगोल या घटकामध्ये करायचा आहे. मग त्यामध्ये जर बघायला गेलं आपण अक्षांश, रेखांश असेल, हवामान असेल, याच्यावर आधारित काय आपलं पर्जन्यमान, म्हणजे जर तुम्ही अक्षांश रेखांशचा अभ्यास व्यवस्थित केला, लॉंगिट्यूड लॅटिट्यूडचा अभ्यास नीट केला, हवामान कसं आहे, त्याचा भौगोलिक वितरण कसं आहे, नद्या पर्वत नाले यांचा याचा जर अभ्यास केला तर त्यातनं तुम्हाला पर्जन्यमानाचा अभ्यास येतो. पर्जन्यमानाचा अभ्यास जर आला तर त्यातनं मग तुम्ही नदी प्रणालीचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. नदी प्रणालीच्या अभ्यासातनं मग तुम्ही धरणांचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. त्याच्यानंतर नदीचा जो गाळ वाहून नेला जातो त्यातनं जमिनीची सुपीकता म्हटल्यावर पुन्हा माती ह्या घटकाचा अभ्यास करू शकता. त्यानंतर जमिनीचे प्रकार, जमिनीचे पोत त्या मातीवर आधारित आहे आणि त्याच्यावर आधारित प्रमुख पीक पद्धती, म्हणजे भूगोलाचा अभ्यास हा एका साखळीप्रमाणे आहे. हा सेक्शन कव्हर झाला की दुसरा सेक्शन, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, अशा पद्धतीने आपल्याला ते सेक्शन्स कव्हर करत भूगोलाचा अभ्यास सर्वांगीण करायचा आणि तोही महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. जसं आपण इतिहासाचा महाराष्ट्राच्या संदर्भासह करतो तसा भूगोलाचा सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान मधला पुढचा महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे आपला अर्थशास्त्र, इकॉनॉमी वाला जो सेक्शन आहे तो. त्यामध्ये मग राष्ट्रीय उत्पन्न, मग उत्पन्नाबरोबरच ते मापन करण्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती, जीडीपी कसं आहे, जीएनपी कसं आहे, एनएनपी कसं आहे, ग्रीन जीडीपी ही नवी संकल्पना आहे ती कशी आहे, भारताचं किती, जगासोबत त्याची तुलना किती, असा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्याचबरोबर शेती महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. मग हा प्रमुख पिकेवाला जो सेक्शन भूगोलमध्ये तुम्ही कराल त्याचाच फायदा तुम्हाला इथे होणार. तर मग त्या शेतीमध्ये शेतीच्या पद्धती काय आहेत वेगवेगळ्या, मग तुम्ही कशी फार्मिंग करतायत, ॲग्रिकल्चर लँड तुमची कशी आहे, हेक्टेअर्समध्ये आहे की एकर्समध्ये आहे, त्यानंतर तुम्ही आधुनिक पद्धतीने करताय का, शाश्वत पद्धतीने करताय का, मिक्स फार्मिंग करताय की कशी करताय, सोबतच कुक्कुटपालन करत आहात का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास शेती क्षेत्रामध्ये आपण बघायचा आहे. त्याचबरोबर उद्योग जे आहेत ते, मग त्यामध्ये प्राथमिक उद्योग असतील, तृतीयक असतील, तृतीयक असेल आणि त्याच्यानंतर चतुर्थ नंतर आपण सेवा क्षेत्र बघतो की ज्यामध्ये आपला वाटा दिवसेंदिवस वाढतच आहे, त्याचा अभ्यास. परकीय व्यापार जो आहे आपण फॉरेन ट्रेड जो करतो आता मग वेगवेगळे टॅरिफचे जे इश्यू झाले होते बघा मागे, ते असेल, WTO असेल, वर्ल्ड बँक असेल, IMF आहे, यांच्यासोबत आपला संबंध कसे आहेत. त्याचबरोबर आता नुकताच आपण युरोपियन युनियन सोबत जो फ्री ट्रेड केला बघा, ट्रिटी केली, मदर ऑफ ऑल डील ज्याला असं आपण म्हणतो. मग अशा सर्व ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत ज्याचा आपण परकीय व्यापाराशी संबंध जोडू शकतोय त्याचा अभ्यास आपण इथे करायचा आहे. त्याचबरोबर सहकारी चळवळी ज्या झाल्यात आपल्याला त्या, बँकिंग सेक्टर आणि अर्थसंकल्प जो आहे आपला, बजेट जो आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे. मग आता त्या बजेटमध्ये आपल्याला काय बघायचं, फक्त बजेट नाही बघायचं, बजेट सोबतच आपल्याला काय आर्थिक सर्वेक्षण पण बघावं लागतं. आर्थिक सर्वेक्षण आपला इकॉनॉमिक सर्वे जो म्हणतो का बजेटच्या अगोदर येतो तो पण आपल्याला बघायचा, तिथला डाटा पण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. बजेट बघताना फक्त महाराष्ट्रातच बघून जमणार नाही, महाराष्ट्रासोबतच भारताचं युनियन बजेट जे आहे आपल्याला ते पण बघावं लागतं. आणि दोघांमध्ये एखादी योजना आहे का, मग ती नव्यानं, मग समजा युनियन बजेटमध्ये एखादी योजना आहे ती इम्प्लिमेंट करण्यासाठी महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काही चेंजेस करावे लागत आहेत का, या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला इथे बजेट सेक्शनमध्ये घ्यायचा आहे. बँकिंग प्रणाली कशी आहे, मग त्यामध्ये RBI वर आपल्याला भर द्यायचा की RBIची, कारण की RBI काय करते, मौद्रिक धोरण तयार करते ना आपलं, मौद्रिक धोरण, पतपैसा निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला बँकिंग सेक्टर कसं काम करतंय ते फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघायला गेलं आपण अर्थव्यवस्थेच्या घटकामध्ये आपल्याला की राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण. आता मौद्रिक धोरण कोण करतंय, आपल्याला RBI ठरवते, पण राजकोषीय धोरण कोण करते, भारत सरकार करते ना.
भारत सरकार काय करतंय, राजकीय धोरण ठरवतंय, आपलं राजकोषीय धोरण देते. त्यानंतर आर्थिक सुधारणा, मग आर्थिक सुधारणा कोणत्या, आपल्या 1991 नंतरच्या ज्या काय आर्थिक सुधारणा आपण केल्या त्यानुसार आपण जे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण जे केलं त्याचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला, भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, राष्ट्रीय उत्पन्नावर काय परिणाम झाला, लोकांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम झाला, त्यांच्या राहणीमानामध्ये त्यामधनं काय चेंजेस झाले. आणि याचाच परिणाम म्हणून काय बघतो आपण, उद्योग क्षेत्र हा जो अभ्यास आहे आपला याचं स्वरूप बदललं, सेवा क्षेत्रांवर लोकांचं अवलंबित्व आपण दिवसेंदिवस वाढतं. जी आपली कृषी प्रधान अर्थव्यवस्था होती ती तुलनेने आता सेवा क्षेत्रांकडे झुकताना आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे उद्योग आपल्या भारतामध्ये निर्माण होताना दिसत आहे. त्यातनं मग काय मिळतं आपल्याला, FDI मिळते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्याचा अभ्यास आपल्याला थोडक्यात इथे करायचा आहे. त्यानंतर आहे महत्त्वपूर्ण घटक तो म्हणजे राज्यशास्त्र. त्यामध्ये मग नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि प्रशासनशास्त्र याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर कमी अधिक प्रमाणात आंतरराष्ट्रीय संबंधाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता नागरिकशास्त्रामध्ये आपण नगर परिषदेच्या पेपरचा अभ्यास करतो. मग त्यामध्ये आपल्याला यामध्ये काय माहित पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्था, त्या कशा कार्यरत करतात, त्यांची फंडिंग कशी होती, त्यांचा कार्यभार कसा चालतोय ते आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर जर बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचा कारभार कसा चालतोय, त्यानंतर पुढचा घटक भारताचा कारभार म्हटलं राज्य विधिमंडळ, कारभार चालवणार कोण, राज्य विधिमंडळ असेल आणि कार्यकारी मंडळ, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण काय संसद आहे आणि कार्यकारी मंडळ यांचा अभ्यास आपल्याला थोडक्यात करायचा. आणि यांचाच एक कार्याचा परिपाक म्हणजे काय, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध जे आपल्याला चालू घडामोडीशी संबंधित बघायला मिळतात. त्यानंतर वैज्ञानिक ज्ञान आणि मूलभूत विज्ञान जे बेसिक सायन्स जे आहे आपलं ते, मग त्यामध्ये बेसिक बायोफिजिक्स केमिस्ट्री जे आहे ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. मग त्यामध्ये प्राणीशास्त्र असेल, त्याचं सजीवांचं वर्गीकरण आपल्याला त्यात बघायचं, मग प्राणी आणि वनस्पतींमध्ये वर्गीकरण करतो ते. त्यानंतर आपले जे पोषणमाळ आहे शरीरामध्ये लागणारी त्याच्यामध्ये चर्चा करायची, त्याचा अभ्यास करायचा. त्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे अवयव आहेत, ऑर्गन्स जे आहेत त्यांची सिस्टीम कशी ऑपरेट करते, जसं फॉर एक्झाम्पल नर्वस सिस्टीम जी आहे आपली ती सुसूत्रता निर्माण करते आपल्या शरीरामध्ये, त्याचं ऑपरेशन कसं, कॉपरेशन कसं होतंय ते. त्यानंतर जर बघायला गेलं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण बेसिक गतीचे नियम आहेत ते आपल्याला बघायचे, आवर्त सारणी पिरियडिक टेबल म्हणतो ते बघायचे आपल्याला, गुरुत्वाकर्षणाचा नियम, ध्वनी आणि प्रकाश ज्याला म्हणतो आपण साऊंड अँड लाईट त्याच्यामधले चेंजेस पिरियडिक टेबल. नंतर जर बघायला गेलं ऍसिड आणि बेस असेल, मेटल नॉन मेटल्स, कार्बन कंपाऊंड्स, या सगळ्या गोष्टींचा एक बेसिक आढावा आपल्याला घ्यायचा आहे मूलभूत विज्ञान ह्या घटकामध्ये. त्यानंतर महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे अंकगणित आणि विज्ञान. मग त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे बेसिक प्रमाणामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर टक्केवारी असेल, पर्सेंटेज जे काढतो आपण ते, सरासरी, प्रमाण, वेळ आणि काम म्हणजे स्पीड अँड डिस्टन्सचे जे गणित आपण बघतो की म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक प्रश्न जर बघायचं म्हटलं एक्स रेल्वे आहे की एवढ्या एवढ्या स्पीडमध्ये एवढं अंतर कापत आहे, तर मग ती पुन्हा नव्याने इथं परत येण्यासाठी तिला किती वेळ लागेल अशा स्वरूपाचे. किंवा व्याज असतो बघा, सरळ व्याज असतं त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर वेगवेगळ्या तर्कावर आधारित प्रश्न जे रिझनिंग जे असतं बघा, वेन डायग्रामवर त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला काही कंडिशन्स दिले जातात त्याच्या अनुषंगाने, म्हणजे हा सर्वात उंच आहे, हा सर्वात कमी आहे, किंवा हा ह्या लाईनमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे, हा ह्याच्या डाव्या बाजूला आहे, हा उजव्या बाजूला, तर मग ह्याच्या समोर कोणता, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला मॅथ रिझनिंग मध्ये बघायचे आहे. हे आपले नॉन टेक्निशियन बद्दल बोलत आहोत आपण. टेक्निशियनचा सिलेबस पुन्हा पुढे वेगळा येणार. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा वाहन चालक, त्यासाठी इंग्लिश मराठी ग्रामर 25 मार्कांसाठी, 25 प्रश्नांसाठी जीके जीएस आणि बौद्धिक चाचणी मॅथ रिझनिंग पण आपल्याला बघायला मिळेल. आता इथे पण सेम मराठी ग्रामर मध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, समाज असेल, व्याकरणाचे नियम, म्हणी आणि वाक्प्रचार, त्याचा अर्थ व त्याचा उपयोग, त्यानंतर मग उतार्यावरील प्रश्न. तेच जर इंग्लिश मध्ये जर बघायला गेलं आपण कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आणि युजेस ऑफ फ्रेजेस, आणि त्याच्यानंतर आपल्याला कम्प्रिहेन्शन एक पॅसेज मिळणार
त्याच्यावर आधारित प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर जर बघायला गेलं सामान्य ज्ञान, सेम टॉपिक आपल्याला रिपीट होताना दिसतात. मग त्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोल, मग त्यामध्ये पृथ्वीवरील विविध भौगोलिक विभाग, हवामान असेल, अक्षांश असेल, रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, त्यानंतर पर्जन्यमान, प्रमुख पिकावर आधारित आपल्याला उद्योगधंदे आहेत ते, त्यानंतर मग शहरं, नदी प्रणाली, या सर्वांचा अभ्यास या संदर्भामध्ये करायचा आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी, अर्थसंकल्प आणि इत्यादी. मग आता मागच्या स्लाइडमध्ये आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी आणि लोकसंख्येचा अभ्यास बघितला नाही. मग लोकसंख्येची आकडेवारी आपल्याला कधीची आहे? लेटेस्ट 2011ची. 2011ची जी लोकसंख्येची आकडेवारी आहे आणि त्याचा जो महत्वपूर्ण जे क्रक्स आहे त्याची समरी जी आहे, मग ह्या एरियामध्ये एवढी एवढी लोकसंख्या आहे, मग त्याचं घनता कशी, लिंग गुणोत्तर कसं आहे, मग बाललिंग गुणोत्तर कसं आहे, कुठे काय आहे, याचा थोडक्यात आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे. राज्यशास्त्रामध्ये महाराष्ट्र व भारतातील राज्य व्यवस्था, त्यामध्ये तुम्हाला संसद, त्याचबरोबर राज्य विधिमंडळ, यांचा कार्यकाळ कसा चालतो, त्यांचं कामकाज कसं चालतंय याचा अभ्यास करायचा. आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये या राज्यशास्त्र या सेक्शनमध्ये वाहन चालक या पदासाठी करायचा. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर सामान्य विज्ञानमध्ये मग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, मग त्यामध्ये बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बॉटनी आणि झूलॉजी जे आहे त्याचे जे बेसिक जे आपण प्लांट आणि ॲनिमल क्लासिफिकेशन बघतो ते तुम्हाला बघायचं आहे. आणि आरोग्यशास्त्रामध्ये पर्सनल हायजीन बद्दल तुम्हाला यामध्ये बघायचं आहे. पोषणमान कसं आहे ते बघायचे. संसर्गजन्य, असंसर्गजन्य रोग जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात आढावा घ्यायचा. त्यानंतर अंकगणित मग आणि मॅथ रिझनिंग मध्ये मग वेगवेगळ्या तर्कावर आधारित प्रश्न, अपूर्णांक, दशांश असतील. मग त्यानंतर उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतोय यासाठी आपल्याला या सरळ 7 मध्ये मॅथ रिझनिंगचा सेक्शन असलेला बघायला मिळतो. त्यानंतर गट ड प्रयोगशाळा सहाय्यक. आता इथून पुढे आपल्याला टेक्निशियनच्या पदांचा अभ्यास बघायचा आहे की जो आपण बघितला होता 60-40 पॅटर्न मध्ये आहे. 40% काय संबंधित पदासाठी. त्यामध्ये मग सरळ सेवेचा अभ्यास, तो आपल्याला राहणार. मग त्यामध्ये इंग्लिश, मराठी, ग्रामर जे मागच्या ज्या नॉन टेक्निशियनसाठी 25-25 प्रश्नांसाठी होते ते प्रश्न संख्या आता इथे कमी होत 15-15 होऊन तिथे गुणांची मात्रा 30 होते. त्यानंतर जीके जीएस 15 प्रश्न 30 गुणांसाठी होतात. त्यानंतर बौद्धिक चाचणी जे आहे, मॅथ रिझनिंग जे आहे ते पण आपल्याला 15 प्रश्न 30 गुणांसाठी होताना बघायला मिळतात. आणि त्यानंतर तांत्रिक विषयाशी संबंधित असे 40 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आता प्रयोगशाळा सहाय्यक आहे तो लॅब टेक्निशियन जो आहे आपला, तर त्यासाठी जो लागणारा अभ्यासक्रम आहे तो आपण इथे बघूया. मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे 60 गुणांसाठी लागू. त्यामध्ये राहतील जो आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितला का सेम अभ्यासक्रम इथे राहणार आहे. आणि 40 गुणांसाठी मग आपल्याला संबंधित पदाचा अभ्यास इथे करायचा आहे. तर त्यामध्ये बघा जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, ऑपरेशन कसे, फिल्ट्रेशन कसं होतं, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर क्लोरिनेशन तंत्रज्ञान आहे, त्याची देखभाल, दुरुस्तीची प्रक्रिया, सुरक्षा उपाय, याचा म्हणजे संबंधित पदाचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे की ज्याच्यावर आपल्याला जवळपास 40 प्रश्न असणार आहेत जे आपल्याला 80 गुणांसाठी विचारले जातील. मग ते सिस्टीम कसं ऑपरेट करायचं, ते उपकरण हँडलिंग जे आहे ते हँडलिंग ऑफ क्लोरीन बघायचं आहे, सिलेंडर आहे व इतर जलशुद्धीकरणाशी संबंधित ज्या सर्व काही जबाबदाऱ्या आहेत त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग आणि त्या पदाचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे बघा क्लोरिनेशनसाठी वापरण्यात येणारे पदार्थ आणि साहित्य याविषयी सर्व माहिती असणं गरजेची आहे. तर त्यानंतर पुढचं जर बघायला गेलं आपण याच सिलेबसमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील मशिनीची देखभाल करणे, निगा राखणे, त्या मेंटेन करणे, त्या यंत्रणा कशी वापरायची, काय करायची, त्याच्यामध्ये कशा चेंजेस करायचा याचा अभ्यास असणं गरजेचा आहे. त्याबरोबर पाण्याचे नमुने आणि तपासणी याविषयी माहिती असणं गरजेची आहे. त्याचबरोबर तपासणी मिश्रण वापरण्याचे प्रमाण
व पद्धत माहिती पाहिजे, की म्हणजे पाण्याची तपासणी करतोय पण मग त्यासाठी किती प्रमाणामध्ये मिश्रण वापरायचंय, कसं टेक्निशियनचा वापर करायचा, त्या मशीनचा वापर तुम्हाला कसा करायचा, त्याचा थोडक्यात आढावा तुम्हाला व्यवस्थित घेता आला पाहिजे. आणि पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया तुम्हाला पूर्णतः माहीत पाहिजे, याचा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे का, कारण की हे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी आपण अप्लाय करत आहोत. त्यानंतर जर बघायला गेलं तर पाणी पुरवठा केंद्र उभारण्याबाबत आवश्यक उपकरणे आणि उपाय तुम्हाला माहीत पाहिजे. जागा जमिनीवर तुम्ही ज्या जागेवर पाण्याचे टँकर उभं करतात ते कसं आहे काय ते बघायचे. योजना, पाणी पुरवठा केंद्राची परिस्थिती, मेंटेनन्स जो आहे त्याच्यावर तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि जो पाणी पुरवठा आहे तो नियमित ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमची भूमिका फार महत्त्वाची. त्यानंतर बांधकाम वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे, कारण की तुमचं काम त्या स्वरूपाचं आहे. तुम्हाला या सर्व गोष्टींचा आढावा माहीत असणं गरजेचा. तर हे प्रयोगशाळा सहाय्यका या पदासाठी. त्यानंतर पाणी शुद्धीकरणातील कार्य वाचण्याच्या पद्धती, तसेच स्कीम आणि फिल्ट्रेशन समजून घेणं, त्याच्या कार्यपद्धती कशी आहे वापरण्याची ती, आणि फिल्टरची रचना कशी आहे ते आपल्याला, शुद्ध नळाचे व्यवस्थापन आपल्याला माहीत पाहिजे. त्याचबरोबर नुसतं व्यवस्थापन माहीत न करता त्याची देखभाल, त्याचबरोबर प्रक्रिया पद्धती जी आहे, अभियांत्रिकीची माहिती, बेसिक इंजिनिअरिंग जे आहे आपल्याला वॉटर फिल्ट्रेशनचं, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे बघा, पंप ऑपरेटर, वीजतंत्री किंवा जोडारी ज्याला म्हणतो आपण ते. हे काय होतं, प्रयोगशाळा सहाय्यक. आता ह्याचं काय, मग पुन्हा 60-40 पॅटर्न, 60 मार्क्स इंग्लिश मराठी ग्रामरसाठी, सामान्य ज्ञान आणि मॅथ रिझनिंगसाठी असेल. मग त्यामध्ये जर बघायला गेलो आपण, तांत्रिक बाबीशी निगडीत प्राथमिक माहिती आणि नियम, अनुप्रयोग हे आपल्याला पंप ऑपरेटर असेल, वीजतंत्री असेल, जोडारी असेल, त्या अनुषंगाने माहिती असणं गरजेचं आहे. पंप ऑपरेटरची भूमिका काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहे, पाणी पुरवठा योजना ज्या आहेत, आपण कोणत्या एरियामध्ये, आता नगर परिषदेचा विचार करतो, मग तुमच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये त्या एरियामध्ये पाणी पुरवठा कसा आहे, तिथली जिओग्राफी कशी आहे, याचा अभ्यास तुम्हाला बेसिक असणं गरजेचा आहे. त्यामध्ये वापरली जाणारी विविध उपकरणे, नियम आणि त्याचा वापर यांची माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा दुसरं, पॅनल, बोर्ड, स्विच याची रचना कशी आहे, पॉवर फॅक्टर सुधारणा, इलेक्ट्रिक मोटार प्रकार आणि त्याची अंतर्गत रचना, मग याची मोजणी साधनांचा वापर, वायरिंग वापर आणि ओव्हरलोडिंग संरक्षण प्रणाली, म्हणजे त्या वायरिंगची जोडणी कशी आहे, म्हणजे तुम्हाला समन्वय असणं पण गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पंप ऑपरेटर असेल तर जोडारी आणि वीजतंत्री यांच्यासोबतचा तुमचा समन्वय पण फार महत्त्वाचा आहे, आणि बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे. त्यानंतर बघायला गेलं तर जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, ऑपरेशन, फिल्ट्रेशन रचना, त्यानंतर जर बघायला गेलं तर क्लोरिनेटर हाताळणे, देखभाल दुरुस्ती करणे, क्लोरीनचा वापर, सिस्टीम ऑपरेटर या गोष्टींचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लोरिनेशनसाठी वापरण्यात येणारे जे पदार्थ असतात आणि जे साहित्य आहे याविषयीची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे. त्यानंतर जर बघायला गेलं आपण पुढं, तर पाणी पुरवठा केंद्र उभारण्याबाबत आवश्यक उपकरणे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्या एरियासाठी लागू असलेल्या योजना तुम्हाला माहीत पाहिजे. पाणी पुरवठा केंद्राची परिस्थिती काय, परिसर काय, मेंटेनन्स कसा आहे, या बाबी, ज्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या संबंधित पदाच्या, त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर प्रयोगशाळेतील कार्य जे आहे, तुम्ही पंप ऑपरेटर असाल, वीज तंत्री असाल, जोडारी असाल, त्याची कार्यपद्धती वापरण्याची माहिती तुम्हाला व्यवस्थित असणं गरजेची आहे. त्याचबरोबर देखभाल आणि सुरक्षिततेविषयीची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं गरजेची असेल, आणि त्या सुरक्षिततेसाठी तुम्ही प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मग तुम्हाला हे 40 प्रश्न आहे की जे 80 गुणांसाठी विचारले जातील, की संबंधित पदाबद्दल तुम्हाला किती माहीत आहे. कारण की नॉन टेक्निशियन मध्ये तुम्ही सेम अभ्यासक्रम आणि पास व्हाल, पण टेक्निशियन मध्ये तुम्हाला त्या संबंधित पदाची व्यवस्थितरित्या माहिती असणं फार गरजेची असते. त्यानंतर तारतंत्री, वायरमन जो म्हणतो बघा आपण, त्या पदाबद्दल बघून घेऊया आपण. इथे पण मग आपल्याला सेम 60-40 पॅटर्न लागू होतो. सर्व टेक्निशियन पोस्ट साठी आपल्याला 60-40 पॅटर्न लागू असलेला बघायला मिळतो. त्यामध्ये 15-15 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला 30-30 गुणांसाठी इंग्लिश मराठी ग्रामर, सामान्य ज्ञान आणि मॅथ रिझनिंग साठी असलेलं बघायला मिळते. आणि संबंधित प्रश्न जे आहेत पोस्ट संबंधित जे टेक्निशियनचे आहेत ते 40 प्रश्न जे आपल्याला 80 गुणांसाठी विचारले जातात. त्यामध्ये बघा,
राज्याचे वीज व नवीकरणीय ऊर्जा धोरण जे आहे आपलं, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर आपण जात आहोत, शाश्वत, त्या अनुषंगाने आपली राज्यांची वीज जोडणी कशी आहे त्याचा आपल्याला वायरमन या दृष्टीने आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. ऊर्जा निर्मिती, त्याचे पर्याय, सौर प्रकल्पांबाबत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. विद्युत विषयक नियम जे आहे, सिद्धांत आहे, साहित्य, इलेक्ट्रोमेकॅनिक्स उपकरण प्रकार जे आहे त्याची कार्यपद्धती कशी, त्यांचा उपयोग कसा, याबद्दल ऊर्जा मीटरची स्थापना असेल, सिलिंग संबंधी अभ्यासक्रम, विजेचे व्यवस्थापन, वितरण आणि उत्पादन काय आहे आपल्या संबंधित एरियामध्ये त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर सबस्टेशन उपकरणाशी संबंधित माहिती आपल्याला पाहिजे, त्याच्याबरोबर त्याचं महत्त्व आणि त्याचा उपयोग सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. डीसी मोटर जे आहे आपलं ते जनरेटर सिद्धांत आहे, मग त्याचे प्रकार, ट्रान्सफॉर्मर कसे आहेत, एसी मोटर कसे, म्हणजे दोन मोटर आहेत बघा, एक आहे डीसी, दुसरा आहे एसी. हे इलेक्ट्रिक मोटार्स जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ट्रान्समिशनचे कार्य काय आहे, ट्रान्सफॉर्मर कसं काम करते, विद्युत उत्पादन आणि वितरण कसं आहे, म्हणजे वीज निर्मिती कशी होते, त्याचबरोबर त्याचं वितरण कसं होतंय. पहिला घटक आहे वीज निर्मिती. दुसरा घटक आहे त्याचं वितरण. हे कसं होतंय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर विविध विद्युत उपकरण आणि त्याचं नियंत्रण आपल्याला बघायचं आहे. आणि घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वायरिंग जे आहे यामध्ये फरक आहे, तर मग त्यांचा आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे, त्याची माहिती आपल्याला असणं गरजेची आहे. तार जोडणी संबंधी मग तारेचे विविध प्रकार असेल, कंडक्टर्स असतील, त्याच्यानंतर जर त्याचे नियमन, त्याचे दोष, त्याची उपाययोजना काय असतील, दोष असतील तर हे आपल्याला माहित पाहिजे. त्याचबरोबर आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था जे ITI आहे त्यांनी या पदाशी संबंधित जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपल्याला येणं गरजेचा आहे. त्यानंतर जर पुढचं पोस्ट आहे बघा, उद्यान पर्यवेक्षक, त्यामध्ये पण पुन्हा 60-40 पॅटर्न आपल्याला लागू आहे. आपण 40 पॅटर्न बद्दल बघू. फलोत्पादनाची मूलभूत तत्वे जी आहे आपल्याला ती आपल्याला माहित पाहिजे. गार्डनिंगचे बेसिक नियम आपल्याला माहित पाहिजे. बागायती पिकांचे वर्गीकरण, विविध भाज्या पिकासंबंधीचे काय तत्व आहेत, प्राथमिक वनस्पतींची वाढ आणि पुनरुत्पादन याच्याशी संबंधित आपल्याला माहिती पाहिजे. कारण की आपण बॉटनीचा व्यवस्थित अभ्यास करणं इथे फार गरजेचं आहे. का? कारण की आपण उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी अप्लाय करत आहोत. मग फलोत्पादनाची मूलभूत तत्वे, बागायतीचे वर्गीकरण हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वनस्पतींचा प्रसार कसा करायचा आहे, रोपवाटिकांचं काम कसं करायचं, मग त्या मेंटेन कशा करायच्या आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. जर एखादं रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये एखाद्या पिकावर एखादा कीड आली, रोग आला, तर मग त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे हे आपल्याला व्यवस्थित माहित असणं गरजेचं. त्यासाठी आपल्याला पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञानाच्या मूलभूत तत्वांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. बागायती पिकांची वाढ, विकास, मातीची सुपीकता आणि पोषण व्यवस्थापन जे आहे, जमिनीचा पोत तो लक्षात घेणं गरजेचं आहे इथे. त्यानंतर पुढचे बघा, फळांचे रोग, कीडनाशक, औषधी, सजावटी, वनस्पती पोषणाची मूलभूत तत्वे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि कीटकशास्त्राची मूलभूत तत्वे आपल्याला माहित पाहिजे. बागायती पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन कसं आहे, जैविक तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो, फॉर्म पॉवर यंत्रसामुग्री कशी, फुलांच्या पिकांचे व्यवस्थापन कसे, त्याच्यातनं मग उत्पादन घेता येऊ शकतंय का, मग त्यासाठी ते उत्पादनाच्या दृष्टीने जर त्याचा वापर करायचा आहे तर त्यासाठी काय काय उपाययोजना अभ्यासाव्या लागतील. त्याचबरोबर त्याला इम्प्लिमेंट कसा करावा लागेल. ऑन पेपर नुसता प्लॅन बनवून जमणार नाही, तर तो इम्प्लिमेंट सुद्धा करावा लागेल. मग त्यासाठी आपण कसे प्रयत्नशील व्हावं याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उत्पादनाची गुणवत्ता, मातीचे प्रकार आपल्याला व्यवस्थित माहित पाहिजे. त्यानंतर जर बघायला गेलं आपण पुढचं, तर मातीची सुपीकता आणि पोषण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे बघा, सहाय्यक ग्रंथपाल. तर त्यासाठी पुन्हा 60-40 पॅटर्न आपण अभ्यासतोय. त्या 40 मध्ये सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम जो आहे आपला 1967 चा, त्यानुसार आलेल्या ज्या आधी सूचना आहे, नियम आहे, ग्रंथालय व्यवस्थापन, शिक्षण सेवा पद्धती, नियम, नियोजन आणि संकलन याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती असणं गरजेची असेल. त्याचबरोबर ग्रंथालय सेवा प्रकार आणि स्वरूप कसं असतं ते तुम्हाला माहित पाहिजे. पुस्तके व कागदपत्रे, संदर्भ संसाधन जे आहेत, संदर्भ ग्रंथ जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वाचक सेवा, ग्रंथालय प्रशासनाचा तुम्हाला आढावा पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथालय वर्गीकरण जे आहे तुम्हाला
रँगन, कॉलन, डुई, युनिव्हर्सल प्रकार, पुस्तकांचे प्रकार, समांतर संदर्भ जे आहेत आपले सोशल मीडिया, यांचा आपल्याला थोडक्यात आढावा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रंथालय मुख्य तत्वे, सिद्धांत आणि कौशल्ये, ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपालाचे कर्तव्य, जबाबदाऱ्या काय आहेत, ग्रंथ प्रदर्शन असेल त्याच्यासाठी वेगवेगळी व्याख्याने असेल, ग्रंथ सप्ताह असेल, कार्यशाळा वेगवेगळ्या ऑर्गनाईज केल्या जातात, त्याचा आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सहाय्यक अनुदान व इमारत व साधन सामग्री खरेदी मान्यता नियम 1990 अनुसार तुम्हाला काम करावं लागतं. त्यानंतर पुढचं पोस्ट आहे बघा, आपली हेल्परची जी पोस्ट आहे, सेम इथं 60-40 पॅटर्न आपल्याला फॉलो होताना दिसतोय. मग त्या 40 मध्ये काय, पाणी पुरवठा योजना, विविध उपकरणे, नियम यांच्या अनुषंगिक निगडीत बाबी असेल, पॅनल बोर्ड, स्विच, पॅनल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टर सुधारणा, इलेक्ट्रिक मोटरचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, मग त्या प्रकाराबरोबरच त्यांची अंतर्गत रचना, त्याची मोजणी, साधनांचा वापर, विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर हा कसा करायचा आहे, हे काय कोणाची जबाबदारी, हेल्परची जबाबदारी. तर ह्या पद्धतीचा अभ्यासक्रम त्याचा आपल्याला असणार आहे. त्यानंतर पुढचं पोस्ट आहे बघा, शिपाई, जे पिऊनची पोस्ट आहे, त्याचा अभ्यासक्रम आपण इथे बघूया. त्यामध्ये पुन्हा सेम जुना पॅटर्न आपल्याला इथे मात्र 60-40 पॅटर्न नाहीये, इथं पूर्ण 100 प्रश्न आहेत की जे आपल्याला 200 गुणांसाठी विचारले जातील. मग त्यामध्ये इंग्लिश मराठी ग्रामर आलं सेम, मग शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी आली, त्यानंतर फ्रेजेस, म्हणी, वाक्प्रचार जे दोन्ही भाषांचे ते आले. गती उतारा असतो बघा, जो उतारा आहे, जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यावर आधारित कम्प्रिहेन्शन आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे आपल्याला 25 प्रश्न जे 50 मार्कांसाठी दोन्ही ग्रामरसाठी बघायला मिळतील, जे 100 प्रश्नांसाठी असेल. त्यानंतरचे 25 प्रश्न आपल्याला हे जीके जीएस साठी विचारले जातील 50 गुणांसाठी. त्यानंतरचं मॅथ रिझनिंग 25 गुणांसाठी, 25 प्रश्नांसाठी, जे 100. ओव्हरऑल आपले 100 प्रश्न जे 200 गुणांसाठी विचारले जातील. आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा इतिहास आणि भूगोल ह्या 2 विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था असेल, राजकारण असेल आणि सामान्य विज्ञान जे आहे याचा बेसिक अभ्यास आपल्याला शिपाई या पदासाठी माहीत असणं गरजेचं आहे. आणि मॅथ रिझनिंग जे आहे, मग त्या मॅथ रिझनिंग मध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी असेल, सरासरी असेल, वेळ, काम पूर्ण करणे, अपूर्णांक, दशांश याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि जीके जीएस मध्ये मग इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे जे विषय आहे ते लघुलेखकासाठी असेल तशाच स्वरूपाचा सिलेबस आपल्याला राहील. फक्त त्याची प्रश्नांची पातळी जी आहे, तुलना जी आहे ती आपल्याला थोडी काठिण्य पातळी कमी असेल. आणि हे प्रश्न कसे असतील, एमसीक्यू स्वरूपाचे असतील बघा, बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर पुढची पोस्ट बघा, फायरमन, अग्निशामक. इथे मात्र पुन्हा 60-40 पॅटर्न आपल्याला फॉलो करावा लागेल. 40 मार्क्स जे फायरमन फायटर, जे फायर फायटर असेल त्यांचे जे टेक्निशियन असतील त्यांचे जे कोर्स असतात वेगवेगळे त्या संदर्भात असेल. आणि 60 मार्क आपल्या इतर प्रश्नांसाठी असेल. तर त्यामध्ये प्रथमोपचार पेटीतील साहित्य, जे फर्स्ट एड किट दिली जाते त्याचे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे, औषधं, उपकरणे कशी आहे, जखमा व त्यावर करायचं प्रथमोपचारचं बेसिक नॉलेज आपल्याला एक अग्निशामक, फायरमन म्हणून, एक फायर फायटर म्हणून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फॉर्म मध्ये ठेवले जाणारे रेकॉर्ड, कार्यपद्धती, कालानुक्रमित रजिस्टर, बॉम्बस्फोट रेकॉर्ड मधील नोंदणी याचा माहिती आपल्याला पाहिजे. पदाच्या कर्तव्याची माहिती पाहिजे, ती पार पडण्याची आवश्यक कामाचा तपशील आपल्याला माहित पाहिजे. त्याचबरोबर शिस्त व कर्तव्य पालनाचे महत्व, पालन न झाल्यास परिणामी प्रसंगाचे वर्णन व सर्व प्रकारच्या अग्निशामन यंत्रणांची हाताळणी तुम्हाला येणं गरजेची आहे. म्हणजे जर तुम्ही अग्निशामक दलामध्ये जॉब करू इच्छिता, तर तुम्ही फायर फायटर बनवू इच्छिताय, तर तुम्हाला त्या फायर ब्रिगेड सोबत लागणारी इतर जी संबंधित ज्या इक्विपमेंट आहे त्याची हँडलिंग तुम्हाला योग्यरीत्या करता येणं गरजेची आहे. तर अशा पद्धतीने आपण नगर परिषद भरतीची जाहिरात जी आपल्याला मिळणार आहे, तर त्याचे टेक्निशियन आणि नॉन टेक्निशियनचे जे पद आहेत त्याचा अभ्यासक्रम इथे बघितला आहे. कमेंट सेक्शन मध्ये जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, तुमचं शंकेचं निरसन तिथे केले जाईल. तर त्या अनुषंगाने डायरेक्शन अकॅडमीने आपली जी नगर परिषद भरतीची जाहिरात जी येणार आहे 2026 मध्ये, त्या अनुषंगाने आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याची फीस राहणार आहे आपली मात्र 999 रुपये. त्यामध्ये आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर्स आपल्याला अवेलेबल करून दिले जाणार आहे की जे अनलिमिटेड वॉच टाइमसाठी तुम्हाला बघता येतील. त्याचबरोबर तुम्हाला इथे मॉक टेस्ट सिरीज, पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि याची व्हॅलिडिटी ही आपल्याला 1 वर्षाची राहणार आहे. आणि या मॉक टेस्ट सिरीज मध्ये आपल्या जवळपास 3000 प्लस प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत, ज्याची फीस आपल्याला मात्र 999 आहे.
ही नगर परिषद भरतीसाठी. आणि त्यानंतर जर तुम्ही ओव्हरऑल सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर त्यासाठी पण तुमच्यासाठी एक बॅच अवेलेबल आहे की ज्याची फीस राहणार आहे मात्र 1499 रुपये. मग त्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, नगर परिषद भरती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महानगरपालिका, वन विभाग असेल, पोलीस भरती असेल आणि इतर ज्या काही सरळ सेवा असतात महाराष्ट्र शासनाचा त्याचा सर्व ओव्हरऑल जो अभ्यासक्रम आहे सर्वांगीण अभ्यासक्रम ते करून दिला जातो. त्या पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे बॅच आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये मॅथ रिझनिंग असेल, इंग्लिश मराठी ग्रामर असेल, जीके जीएसचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये शिकवला जाईल. याची व्हॅलिडिटी पण आपल्याला 1 वर्ष असलेली बघायला मिळत आहे की ज्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड वॉच टाइम आहे त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स पण मिळतील आणि तुम्हाला PDF स्वरूपामध्ये संबंधित विषयाच्या नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील आणि तुम्हाला मॉक टेस्टच्या स्वरूपातनं तुम्हाला जे प्रश्न जो आहे त्याचा सराव सुद्धा करून घेतला जाणार आहे. त्यानंतर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला दिलेली आहे. तिथून तुम्ही कोर्स परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत बघा की तुमच्या अधिक ज्या काही शंका असतील बॅच परचेस करण्याबद्दल किंवा इतर सरळ सेवेबद्दल त्याबद्दल तुम्ही इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न आहेत, काही डाऊट आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. आपण थांबूया इथे. धन्यवाद.